मॉर्निंग स्टुडंट्स. तर आपण गेल्या लेक्चरमध्ये न्यूरॉन्सचा स्ट्रक्चर आपण बघितला होता. सो इन द लास्ट लेक्चर वी हॅव सीन अबाउट द स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन्स. सो टुडे वी विल स्टार्ट द some medical terminology used in this human anatomy and physiology. That is, initially we will see what is nerve impulse or what is the action potential. Nerve impulse or action potential, it is nothing but the physiological unit of the nervous system. As we know, nerve impulse or nerve or action potential, it is the physiological unit of the nervous system. So we have seen the definition of nerves. What do you mean by nerve? Nerve, it is nothing but the bundle of axons. What is nerve impulse? Nerve impulse. Nerve impulse means it is a flow which passes through the neurons, is called as the nerve impulse or action potential. And this flow is due to the ion which are sodium and potassium. So nerve impulse मध्ये जे है, impulse का है, it is a flow which passes through the neuron. But here nerve impulse means nerve आला कि sodium and potassium ions चा contact आला. So nerve impulse का है, it is a flow which passes through the neurons, is called as nerve impulse or action potential. This flow is due to the presence of sodium and potassium ions. So we have seen the nerve impulse. As we know, neuron, आता आपण बघितलं, आपल्याला माहित आहे की न्यूरॉन मध्ये काय आहे, डेंड्राइट्स आहे, एक्सॉन्स आहे आणि एक्सॉन टर्मिनल्स आहेत. तर एक्सॉनचे जे पार्ट आहे, हा एक्सॉनचे पार्टवर काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, त्याला काय म्हणतात, एक्झोलिमा. ऍज वी नो, द न्यूरॉन इज अ पार्ट दॅट इज एक्सॉन which has a plasma membrane called exolemma. Exolemma काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, कुणाचा, एक्सॉनचा. तर in this axon or in this part of the axon, तर ह्या एक्झॉन मध्ये जे आहे काही चॅनल्स असतात, चॅनल्स किंवा कॅनॉल्स असतात. तर हे जे कॅनॉल्स आहेत, तर हे काय करतात, सोडियम आणि पोटॅशियम आयन्सचे जे आहे मूवमेंट मध्ये उपयोगी पडतात. So as we know, the axon part on or on the plasma membrane of the axon, there are channels are present which helps in the movement of the sodium and potassium ions. Here we call sodium ions. आता इथं काय आहे, सोडियम आयन्स जे आहे एक्स्ट्रा सेल्युलर आहेत आणि पोटॅशियम आयन्स काय आहे, इंट्रासेल्युलर आयन्स आहे. सोडियम आयन्स जे आहे ते एक्स्ट्रा सेल्युलर कशासाठी त्याला म्हणतात, कारण द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम आयन हाय असतो आउटसाइड दी सेल आणि कॉन्सन्ट्रेशन सेलच्या आतमध्ये कसं असतो, हाय असतो. दोन्ही साईडला कॉन्सन्ट्रेशन हाय असतो. पण एक्स्ट्रा सेल्युलर सोडियमला का म्हटले गेलेले, कारण सेलचे जे प्लाझ्मा मेम्ब्रेनचे बाहेर जे पॉझिटिव्ह आयन्स आहेत, सोडियम आयन्स आहेत, ते कसे आहेत, कॉन्सन्ट्रेशन त्यांचं कसं आहे, हाय आहे. आणि द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोटॅशियम इज ऑल्सो हाय इनसाइड द सेल. सो दीज आर कॉल्ड ॲज दी एक्स्ट्रा सेल्युलर अँड इंट्रासेल्युलर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे सेलच्या आत बाजूमध्ये पोटॅशियम आयन्स आहेत आणि सेलच्या बाहेर साईडला सोडियम आयन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, समजा सोडियमचे जे सोडियम आयन्स जे आहेत, ते जर समजा 10,000 सोडियम आयन्स प्रेझेंट आहेत, पॉझिटिव्ह आयन्स प्रेझेंट आहेत, आणि सेलच्या आत बाजूला निगेटिव्ह किंवा पोटॅशियम आयन्स प्रेझेंट आहेत जे निगेटिव्हली चार्जेड आहेत. तर अशा वेळी सोडियम आयनचं जे बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन आहे, बाहेरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, तो त्या हिशोबाने म्हणजे तो हाय असणार है ना, पर्टिक्युलरली तो त्या जागेवर हाय असणार. आणि जे कॉन्सन्ट्रेशन आतमध्ये आहे तो सुद्धा त्यांच्या जागेवर निगेटिव्ह आयन्स ते सुद्धा हाय असणार. तर अशा एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रासेल्युलर मध्ये जे आयन्स प्रेझेंट असतात ते
त्यांचा कॉन्सन्ट्रेशन देखील वेगवेगळं असतं. नॉर्मली व्हेन द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज इन रेस्टिंग कंडिशन, देन आता रेस्टिंग कंडिशन मध्ये काय होतं, जेव्हा प्लाझ्मा मेम्ब्रेन रेस्ट मध्ये असतो, तर त्यावेळेस outside the plasma membrane there are positively charged ions which is also called as the positive pole. रेस्टिंग पोझिशन मध्ये काय होतं, प्लाझ्मा मेम्ब्रेनचे जे बाहेर साईडला जे पॉझिटिव्हली चार्ज आहेत आयन्स आहेत आणि जे निगेटिव्हली चार्ज इनसाइड दी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहेत, अशा वेळेस ह्यांना जे अशा अशा वेळेस हे दोन्ही साईडला आत आणि बाहेर दोन्ही साईडला हे पोल्स क्रिएट करतात, ज्याला आपण जे आहे पॉझिटिव्हली चार्ज पोल्स किंवा पॉझिटिव्ह पोल्स आणि निगेटिव्ह पोल्स असे म्हणतात. Because positive ions are high outside the membrane while negative ions are high inside the cell. So here ionic concentration will be there in both the sides. दोन्ही 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 बाजूला जे आहे आत आणि बाहेर दोन्ही बाजूला जे आहे चार्ज्ड पोल्स आहेत. आउटसाइड काय आहे पॉझिटिव्हली चार्ज, इनसाइड काय आहे पॉझिटिव्ह निगेटिव्हली चार्ज. तर आता समजा जर बाहेर एक 10,000 पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत आणि आतमध्ये जे आहे इनसाइड दी सेल जे आहे समजा एक 5,000 किंवा 7,000 आयन्स आहेत, तर दोन्ही साईडला जे आयन्स आहेत किंवा इनसाइड आणि आउटर साइड मध्ये जे आयन्स आहेत, तर दोन्ही साईडला वेगवेगळं कॉन्सन्ट्रेशन असणार डिपेंडिंग अपॉन दी नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट. तर बाहेरच्या साईडला जे आयन्स आहेत आणि आतमधले जे आयन्स आहेत, या दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळं राहणार. तर अशा जो डिफरन्स आहे, डिफरन्स इन आयोनिक कॉन्सन्ट्रेशन आहे बोथ साइड मध्ये, तर त्याला काय म्हणतात आपण पोटेन्शियल म्हणतात, है ना. पॉवर आहे ना दोन्हीचा, बाहेर बाजूला 10,000चा पॉवर आहे, आत बाजूला 7,000चा पॉवर आहे, दोन्ही बाजूला काही ना काही पॉवर आहे, झिरो नाही त्याच्यामध्ये कुठं. तर आता ह्याचं एक्झाम्पल कसं आहे, इफ अ पॉझिटिव्ह आयन्स आर ग्रेटर दॅन द निगेटिव्ह आयन्स देन पोटेन्शियल पॉवर इज डेव्हलप्ड ऑन बोथ साइड. पॉझिटिव्ह आयन्स जे आहेत जे जास्त आहेत आणि आतमध्ये निगेटिव्ह कमी आहेत, तर अशा वेळेस जेव्हा पॉझिटिव्ह आयन्स ग्रेटर असतात निगेटिव्ह, तेव्हा पोटेन्शियल डेव्हलप होतो, बोथ साइड मध्ये पोटेन्शियल राहणार. सो ड्युरिंग रेस्टिंग कंडिशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, then this resting membrane potential RMP it is developed. तर जेव्हा आयोनिक कॉन्सन्ट्रेशन मध्ये डिफरन्स असतो दोन्ही साईडला, तर त्यावेळेस दोन्ही साईडला पोटेन्शियल डेव्हलप होतो आणि ह्या पोटेन्शियलला जे रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल असे म्हणतात. हा जे स्टेज डेव्हलप होतो हा रेस्टिंग पोटेन्शियल प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. तो हे कशामुळे हे रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल डेव्हलप झालेली आहे, हा स्टेज कशामुळे डेव्हलप झालेला आहे, ड्यू टू दी डिफरंट आयोनिक कॉन्सन्ट्रेशन ऑन बोथ दी साइड. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमधला आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर मधले जे कॉन्सन्ट्रेशन आहेत दोन्ही वेगवेगळे आहेत, ज्यामुळे हा स्टेज निर्माण झालो. कोणता पोटेन्शियल निर्माण झाला, पोटेन्शियल डेव्हलप झाला आणि ह्या डेव्हलप्ड पोटेन्शियलला रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल असे म्हणतात. सो and this condition in which positive poles and negative poles present outside and inside the membrane is called as the polarized condition or polarized state. तर अशा कंडिशनला जेव्हा बाहेर पॉझिटिव्ह पोल्स आणि आतमध्ये निगेटिव्ह पोल्स आहेत, तर अशा वेळेस आउटसाइड आणि इनसाइड दी मेम्ब्रेन जेव्हा पोल्स असते, त्यावेळेस ह्या स्टेटला किंवा ह्या कंडिशनला पोलराइज्ड कंडिशन सुद्धा म्हणतात. म्हणजे हा स्टेज जे आहे पोटेन्शियल पॉवर सुद्धा ह्याला सुद्धा म्हणतात आणि रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल म्हणजे ह्या स्टेजमध्ये ह्या कंडिशनला जेव्हा आतमधले आणि बाहेरमध्ये पॉझिटिव्ह पोल्स आणि निगेटिव्ह पोल्स डेव्हलप्ड होतात किंवा प्रेझेंट असतो, त्यावेळेस ह्या कंडिशनला पोलराइज्ड कंडिशन किंवा पोलराइज्ड स्टेट असे म्हणतात. तर इन शॉर्ट काय ह्याच्यामध्ये
म्हणजे हे पूर्ण ह्याचा सारांश काय आहे, तर ड्युरिंग रेस्टिंग कंडिशन outside the plasma membrane there are positively charged ions and negatively charged ions are present inside the cell. म्हणजे हा पूर्ण आपला जे एक्सप्लेनेशन होता त्याच्या शॉर्ट मध्ये जर समजायचं असेल तर काय, ड्युरिंग रेस्टिंग कंडिशन outside the plasma membrane there are positively charged ion and inside the plasma membrane there are negatively charged ions present. तर हा झाला आपला बेसिक पार्ट. आता इन रेस्टिंग स्टेट, आता रेस्टिंग स्टेट मध्ये काय होतो, नर्व सेल मेम्ब्रेन इज पोलराइज्ड. रेस्टिंग पोझिशन मध्ये नर्व सेल आहे. आता नर्व सेलचं बघाले आपण, नर्व सेल आले म्हणजे तर सोडियम आणि पोटॅशियम आला समजा. तर रेस्टिंग पोझिशन मध्ये नर्व सेल मेम्ब्रेन जे पोलराइज्ड आहे, विच इज ड्यू टू द डिफरन्स ऑफ आयनिक कॉन्सन्ट्रेशन अक्रॉस द प्लाझ्मा मेम्ब्रेन. At this stage, the potential developed on plasma membrane is called as the resting membrane potential, which is due to sodium ions, that is the extracellular, and potassium ions, which are the intracellular ions. Now, in resting membrane potential of nerve cells, the concentration of sodium ions will be outside the plasma membrane, and potassium ions will be inside the plasma membrane. तर रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल किंवा आरएमपी मध्ये काय होतो, नर्व सेलच्या आरएमपी मध्ये काय होतो, सोडियम आयन्स आउटसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन निर्माण होतो आणि पोटॅशियम आयन्स इनसाइड द सेल, इनसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन निर्माण होतो. सो ऍज पर आपल्याला माहित आहे, ऍज पर द लॉ ऑफ डिफ्युजन काय, पॉझिटिव्ह आयन्स विल मायग्रेट इनसाइड द मेम्ब्रेन अँड निगेटिव्ह आयन्स विल आयन्स टुवर्ड्स द आउटसाइड. म्हणजे लॉ ऑफ डिफ्युजनच्या अनुसार पॉझिटिव्ह निगेटिव्ह कडे वळणार आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह कडे वळणार. सो ऍज पर द लॉ of diffusion, positive ions will migrate inside the membrane from outside the membrane, and negative will be towards the outside the membrane. So if a nerve, आता लॉ ऑफ डिफ्युजन अनुसार रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल मध्ये काय होणार, हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे डेव्हलप्ड झालेले आयन्स आहेत, बाहेर सोडियम आहेत, आतमध्ये पोटॅशियम आहेत, तर ह्यामध्ये काय होणार, लॉ ऑफ डिफ्युजन अनुसार पॉझिटिव्ह आतमधले जे बाहेर मधले जे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत ते इनसाइड दी सेल जाणार आणि इनसाइड मधले बाहेर येण्याचा प्रयत्न करणार. सो आता काय समजा, आता जर तुमचं आता एक नर्व स्टिम्युलेट झाली, when a nerve gets stimulated, then the channel of sodium, that is which is the fast, and channel of potassium which is slow. आता नर्व स्टिम्युलेट झालं तर काय होणार, हे चॅनल्स जो आहे स्टिम्युलेट होणार. स्टिम्युलेट झाल्यानंतर चॅनल ऑफ सोडियमची चॅनल कशी असते, फास्ट असते, फास्ट आतमध्ये जाणार ते सेलमध्ये. आणि पोटॅशियमची कशी असणार, स्लो, कारण दोन्ही साइड आयन कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळं आहे. देन द रेट ऑफ मायग्रेशन ऑफ पॉझिटिव्ह आयन इन्क्रीजेस. पॉझिटिव्ह आयनचं मायग्रेशन काय होणार, इन्क्रीज होणार, कशामध्ये, सेलमध्ये जाण्यासाठी किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आत जाण्यासाठी. अँड निगेटिव्ह आयन गेट्स कन्व्हर्टेड इनटू पॉझिटिव्ह. आतमध्ये पॉझिटिव्ह आयन्स गेल्यानंतर सेलच्या आतमध्ये जेव्हा पॉझिटिव्ह आयन्स जाणार, तर त्यावेळेस काय होणार, हे निगेटिव्ह आयन्स जे आहेत दे विल बी कन्व्हर्टेड इनटू दी पॉझिटिव्ह आयन्स. म्हणजे हा जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज आयन्स आहेत, जेव्हा ते, एक मिनिट, तर बघा इथं काय होणार, हे समजा सेल आहे, सेल बॉडी आहे आणि ह्याच्यावर आउटसाइड द मेम्ब्रेन काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे है ना, आणि इनसाइड मध्ये काय होणार, निगेटिव्ह असणार. तर जेव्हा एखादी नर्व आपली स्टिम्युलेट होतो, तर स्टिम्युलेट झाल्यानंतर काय होणार, हे जे चॅनल्स असतात सोडियम आयन्सचे, पोटॅशियमचे जे चॅनल्स असतात मेम्ब्रेनवर, तर हे काय होणार, आता सोडियम आयनची काय होणार, फास्ट होणार. सोडियम आयनची फास्ट असते कारण आयोनिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम आयन कसं आहे, हाय आहे. तर हे काय करणार, हे आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न, आतमध्ये
एंटर करणार, मायग्रेट करणार पॉझिटिव्हली चार्ज, आतमध्ये जाणार आणि आतमधले जे निगेटिव्ह आयन्स आहेत हे काय होणार, पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होणार. सो हे कधी होणार, जेव्हा एखादी नर्व जे आहे स्टिम्युलेट झाली, तर अशा वेळेस सोडियम चॅनल जे आहे ते काय होणार, द रेट ऑफ मायग्रेशन ऑफ पॉझिटिव्ह आयन इन्क्रीजेस और द सोडियम आयन गेट मायग्रेट व्हेरी फास्ट इनसाइड द प्लाज्मा मेम्ब्रेन. बिकॉज ऑफ दॅट the negative ions get converted into the positively charged, and this condition is called as the depolarization condition. समजलं? म्हणजे आपण पहिले बघितले पोलराइज्ड कंडिशन काय होती, RMP मध्ये बघितली आपण ती, है ना. त्याच्यानंतर डिपोलराइज कसं होणार, हे सोडियम आयन्स पॉझिटिव्हली चार्ज आयन्स सेलच्या आतमध्ये जाणार आणि आतमध्ये जे निगेटिव्ह चार्ज आयन्स आहेत, निगेटिव्हली चार्ज आयन्स आहेत, त्यांना काय करणार, तो पॉझिटिव्ह करणार किंवा पॉझिटिव्ह होणार ते. तर ह्या कंडिशनला काय म्हणतात, डिपोलरायझेशन. फॉर एक्झाम्पल, आता समजा हा आपला एक नर्व आहे, एक्झॉन आहे, ह्याच्यामध्ये चॅनल्स आहेत, ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बाहेर आहेत आणि निगेटिव्ह आतमध्ये आहेत. तर है ना, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. तर समजा एखादी नर्व आता स्टिम्युलेट झाली आणि स्टिम्युलेट झाल्यानंतर आता इम्पल्सचा फ्लो समजा इथून इथपर्यंतच आहे, पूर्ण नर्व मध्ये नाही. तर ह्यामध्ये काय होणार, स्टिम्युलेट झाल्यानंतर ह्याचे जे सोडियम आयन्स आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत जे आतमध्ये मायग्रेट करणार आणि आतमध्ये जे निगेटिव्ह आयन्स प्रेझेंट आहेत त्यांना सुद्धा ते पॉझिटिव्ह करणार. म्हणजे काय होणार याचा, आणि अशा मायग्रेट होऊन त्यांना सुद्धा निगेटिव्ह करणार इंटू पॉझिटिव्ह मध्ये. तर ह्या कंडिशनला काय म्हणणार, डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन कंडिशन आहे ही. हे पोलराइज्ड कंडिशन आहे. आता हे काय होणार, डिपोलराइज्ड होणार. म्हणजे आता हे नर्व आहे, नर्व मध्ये काय होणार, जेव्हा फ्लो इथून फ्लो ह्या भागामध्ये आहे, नर्वच्या ह्या पार्ट मध्ये जेव्हा येईल, तर अशा पार्ट मध्ये हे डिपोलराइज्ड होणार, पोलराइज पासून डिपोलराइज्ड होणार. ऍज वी नो इन द नॉर्मल कंडिशन, तर नॉर्मल कंडिशन मध्ये काय होतो, तर आपल्याला माहित आहे की नॉर्मल कंडिशन मध्ये काय होतो, देर आर पॉझिटिव्हली आयन्स, पॉझिटिव्ह आयन्स असतात, है ना. नॉर्मल कंडिशन मध्ये काय, पॉझिटिव्ह आयन्स आहेत, आउटसाइड आहे. नॉर्मल कंडिशन मध्ये काय, पॉझिटिव्ह आयन्स आउटसाइड आहेत आणि निगेटिव्ह आयन्स कुठे आहेत, इनसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. बट व्हेन आफ्टर रिसिव्हिंग स्टिम्युलेशन रिसीव्ह केल्यानंतर देन द प्लाझ्मा मेम्ब्रेन विल गेट डिपोलराइज्ड, दॅट इज कॉन्ट्रॅक्टेड, है ना. आपण जे आहे हे इम्पल्सचं जे फ्लो असते ही, तर आता काय होणार इथं, ह्या टाईपने होणार, है ना. तर आपल्याला माहित आहे हे फ्लो असा होणार ना. तर आता जे स्टेज आहे आपण ह्या स्टेजचा बघायला होतो, आपण म्हणजे इथपर्यंतचा हा स्टेज बघायला आपण, कारण इम्पल्स ह्या स्टेज मध्ये आहे. तर ह्या स्टेज मध्ये काय होणार, पहिले काय, नॉर्मल कंडिशन मध्ये काय, पॉझिटिव्ह बाहेर आहेत आणि निगेटिव्ह इनसाइड आहे. बट वेन स्टिम्युलेशन रिसीव्ह होतो, त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन विल गेट डिपोलराइज्ड, दॅट इट इज कॉन्ट्रॅक्टेड and that particular area of the plasma membrane, हे एरियामध्ये डिपोलराइज होणार, which indicates that the transmission of impulse occurs. म्हणजे अशा डिपोलरायझेशन स्टेट मध्ये काय होणार, काय इंडिकेट होणार, ट्रान्समिशन ऑफ प्लाझ्मा झालेला आहे म्हणून. दॅट मीन्स दी ओनली इन दी डिपोलराइज्ड एरिया द प्लाझ्मा मेम्ब्रेन देर विल बी फ्लो ऑफ इम्पल्स. म्हणजे डिपोलराइज्ड जे एरिया आहे त्या एरियामध्ये हा फ्लो, इम्पल्सचा फ्लो जो आहे होणार आहे त्या एरियामध्ये पर्टिक्युलर. तर हा झाला डिपोलरायझेशन कसं होतो तो पार्ट. आफ्टर दिस डिपोलरायझेशन, पोटॅशियम आयन फ्लड्स आउट
जेव्हा पोलरायझेशन होतो तर जे आतमधले जे पोटॅशियम आयन्स आहेत ते एक फ्लड सारखं जे बाहेर येतात, म्हणजे एकदम फास्टली जे मूव्ह होऊन बाहेर येतात है ना. आपण बकेट मधलं पाणी एकदम थ्रो कसं केलं तर कसं एकदम झिप म्हणून बाहेर येतो, तसं जे आहे डिपोलरायझेशन आफ्टर, म्हणजे डिपोलरायझेशन झाल्यानंतर पोटॅशियम आयन काय होणार, फ्लड सारखं बाहेर येणार. कुणाच्या बाहेर, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर, रिगेन इट्स रेस्टिंग पोझिशन. अजून तो मग आतल्या बाजूला पॉझिटिव्ह, सॉरी बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह, आतमध्ये निगेटिव्ह, आणि अजून ह्या अशी पोझिशन कायम होणार. ड्यू टू विच इट अगेन बिकम्स पोलराइज, मग नंतर पोलराइज होणार. ऑर इट मे बी कॉल्ड एज दी रिपोलर. आता हे इथं काय होणार, पोटॅशियम आयन्स जेव्हा बाहेर येतील, पहिले काय झालं, सोडियम आयन्स आत घुसले सेलच्या आतमध्ये किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये, सोडियम आयन्स एंटर झाले, तो त्या स्टेजला काय झालं, डिपोलरायझेशन झाला. म्हणजे इम्पल्सचा फ्लो झाला, एकदम फास्ट इम्पल्सचा फ्लो झाला. त्याच्यानंतर काय होणार, आतमधले जे पोटॅशियम आयन्स आहेत जेव्हा ते एकदम फ्लड सारखं ते एकदम बाहेर येणार, त्या स्टेजला काय म्हणणार, रिपोलरायझेशन. तर अशा प्रकारे पोलरायझेशन, डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन ची स्टेजेस होतो. म्हणजे इम्पल्सचा फ्लो अशा प्रकारे होतो. तर म्हणजे ह्याचा जर डायग्राम आपण काढला तर हा पोलरायझेशन स्टेट झाला, हा डिपोलरायझेशन झाला, मग ह्याला अजून रिपोलरायझेशन झालं है ना. हा कोणता झाला, पोलरायझेशन. डिपोलरायझेशन स्टेज हा झाली, आणि रिपोलरायझेशन म्हणजे अजून अजून हे रिपोलराइज झालं. बट ह्याच्यामध्ये काय होतो, एक जे आहे स्टेज अशी निर्माण होते डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशनच्या टाइम मध्ये एक अशी स्टेज निर्माण होतो ज्यामध्ये हा नर्व जे आहे स्टिम्युलेशन घेणार नाही, ऍक्सेप्ट करणार नाही किंवा रिसीव्ह करणार नाही. तर तशा स्टेजमध्ये एवढी जो टाइम असते, टाइम पिरियड एवढा जे असतो याचा, तर त्या स्टेजला म्हणतात रिफ्रॅक्टरी पिरियड. तर रिफ्रॅक्टरी पिरियड हा एक डेफिनेशन आहे, मेडिकल टर्म आहे हा. ह्या स्टेज मध्ये काय होतो किंवा ह्या पिरियड मध्ये काय होतो, इन दिस पिरियड द टाइम बिटवीन डिपोलरायझेशन टू repolarization to repolarization of plasma membrane is called as refractory period. The time between depolarization to repolarization of plasma membrane is called as the refractory period. During this period, तर ह्या स्टेज मध्ये काय होतो, तर रिफ्रॅक्टरी पिरियड मध्ये ह्या स्टेज मध्ये restimulation not takes place or doesn't occurs. In myelinated neuron, movement of ion is not possible. Myelinated neurons जे असतात त्याच्यामध्ये movement of ion is not possible. Movement is possible only when myelin sheet is absent. Myelinated neuron मध्ये movement of ion is not possible. Movement is possible only when myelin sheet is absent. That is, movement is possible only in the node of Ranvier. ज्या एक्झॉन मध्ये जे मायलिन शीट मध्ये नोड्स प्रेझेंट आहेत, तर त्या नोड प्रेझेंट असलं तर मुवमेंट स्लो होणार किंवा मुवमेंट एकदम स्लो होणार. किंवा ज्या मध्ये नोड ऑफ रॅनवियर प्रेझेंट आहेत, मायलिन शीट मध्ये नोड ऑफ रॅनवियर प्रेझेंट आहेत, तर त्यामध्ये मुवमेंट इज पॉसिबल, मुवमेंट फास्ट होणार ह्याच्यामध्ये. कशामुळं, ड्यू टू विच नर्व इम्पल्स जम्प फ्रॉम वन नोड टू दी अनदर नोड है ना. तर ह्याच्यामध्ये कसं होणार, हे इम्पल्स जे अशी जम्प होणार ती है ना, तर हा नोड ऑफ रॅनवियर होणार, ह्याच्यामध्येच पॉसिबल होतं है का नाही. तर हे जम्पिंग ऑफ इम्पल्स कधी होणार, फ्रॉम वन नोड टू दी अनदर नोड, and this jumping is called as the saltatory conduction. So saltatory conduction ह्याला म्हणतात. So in myelinated neurons, impulse
neuron impulse condition is very fast, where in non-myelinated neurons complete conduction takes place. तर हा झाला रिफ्रॅक्टरी पिरियड. स्पीड आता आपण बघूया. स्पीड ऑफ कंडक्शन डिपेंड्स कशामुळे, स्पीड कशामुळे डिपेंड आहे. स्पीड ऑफ कंडक्शन डिपेंड्स अपॉन डायमीटर ऑफ द न्यूरॉन. ग्रेटर द डायमीटर, स्पीड ऑफ कंडक्शन विल बी फास्टर. तर स्पीड ऑफ कंडक्शन कशावर डिपेंड आहे, डायमीटरवर डिपेंड आहे. Speed of conduction depends upon the diameter of the neuron. Diameter म्हणजे सरफेस एरिया जास्त असणार तर कंडक्शन जास्त असणार. स्पीड कशी असणार, फास्ट असणार. फास्टेस्ट इम्पल्स ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ, आता इम्पल्सची जी फास्टेस्ट स्पीड आहे ते किती आहे, 130 मीटर पर सेकंड. आणि हे स्केलेटल मसल्स मध्ये प्रेझेंट असतो. while it is very slow at a speed of 0.5 meter per second. Slow 0.5 meter per second आणि फास्ट 130 मीटर 130 मीटर पर सेकंड. न्यूरॉन कॅन ट्रान्समिट 1000 पर सेकंड. न्यूरॉन इम्पल्सेस किती ट्रान्समिट करू शकतात, 1000 पर सेकंडला. तर ह्या स्पीडने जे आहे हे न्यूरॉन्स ट्रान्समिट करतात किंवा इम्पल्स ट्रान्समिट होतात. तर हा झाला आपला काही टर्म्स झाले. आता आपण बघूया टाइप्स ऑफ नर्व किंवा न्यूरॉन्स. नर्व्स किंवा न्यूरॉन्सचे टाइप्स किती आहेत. सो फर्स्ट वन इज द सेन्सरी न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन म्हणजे इट टेक्स इम्पल्सेस फ्रॉम ऑर्गन टू CNS है ना. सेन्सरी नर्व काय, आता समजा हा ऑर्गन आहे किंवा बॉडी पार्ट आहे, तर ते हे समजा ऑर्गन किंवा बॉडी पार्ट आहे, तर हे इट टेक्स इम्पल्सेस फ्रॉम ऑर्गन टू CNS ला हे नेणार. हे झालं सेन्सरी नर्व. मोटर काय करणार, CNS पासून ऑर्गन पर्यंत किंवा बॉडी पार्ट पर्यंत हे इम्पल्सेस ट्रान्समिट करणार. मायलिनेटेड न्यूरॉन काय, मायलिन शीट इज प्रेझेंट. नॉन मायलिनेटेड शीट मध्ये न्यूरॉन मध्ये काय, मायलिन शीट इज अब्सेंट. तर हा 4 टाइप झाले. आता हे 4 टाइप वेगळे. फर्स्ट 4 टाइप जे झालेत, सेन्सरी आणि मोटर न्यूरॉन, मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड. आता सेकंड जे आहे, सेकंडच्या आता ह्या 4 बघा. प्री सायनेप्टिक, पोस्ट सायनेप्टिक, प्री गँग्लियोनिक आणि पोस्ट गँग्लियोनिक. आता हे 4 टाइप्स जे आहेत, तर प्री सायनेप्टिक न्यूरॉन, पोस्ट सायनेप्टिक न्यूरॉन कशाला म्हणतात. तर आपल्याला माहित आहे की हे न्यूरॉन आहे है ना, हे न्यूरॉन आहे. आणि आता हे सेकंड न्यूरॉन आहे, हे सेकंड न्यूरॉन. तर हा जे आहे ह्याला काय म्हणतात आपण, सायनॅप्स म्हणतात. म्हणजे ह्या न्यूरॉनचं अटॅचमेंट आणि ह्या डेंड्राइट्स मधला जे पार्ट असतो, हे जे डेंड्राइट्स असतात, तर ह्या दोन्ही मधला जे गॅप आहे त्या गॅपला काय म्हणतात, जे फिजिकल गॅप असतो त्या गॅपला म्हणतात सायनॅप्स. आता ह्या सायनॅप्स मध्ये न्यूरॉन जर ह्या न्यूरॉनचे म्हणजे ह्या सायनॅप्सचे पहिले जर असेल तर त्याला काय म्हणतात, प्री सायनेप्टिक है ना, हे प्री सायनेप्टिक. आणि ह्याच्या नंतरचं असेल तर त्याला पोस्ट सायनेप्टिक है ना. सायनॅप्सच्या नंतर जे आहे त्याला पोस्ट, आणि सायनॅप्सच्या पहिले जे आहे त्याला प्री सायनेप्टिक न्यूरॉन म्हणतात. तर हा न्यूरॉन आहे 1 नंबर आणि 2 नंबर. तर हा कोणता झाला, प्री, आणि हा पोस्ट. कारण हे सायनॅप्सचे पहिले एक आहे आणि सायनॅप्सच्या नंतरचा न्यूरॉन सेकंड न्यूरॉन. गँग्लियोनिक न्यूरॉन्स, प्री गँग्लियोनिक आणि पोस्ट गँग्लियोनिकच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. तर ह्याच्यामध्ये काय होणार, गँग्लियन मध्ये इट इज प्रेझेंट इन पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आता हे गँग्लिया कशामध्ये, पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये. तर ह्याच्या पेरिफेरल मध्ये हे प्री आणि प्री कशामुळे आहेत, ते बिफोर द जंक्शन आहेत. आणि पोस्ट कशामुळे आहे, आफ्टर द जंक्शन आहे. प्री आणि पोस्ट. इथं मी पोस्ट लिहिण्याचं विसरलो, पोस्ट इथं लिहा. पोस्ट म्हणजे आफ्टर दी,
आणि बिकॉज गॅंग्लियन इज प्रेझेंट बिफोर द न्यूरॉन है ना इन पीएनएस. दुसरा डिफरन्स काय, दुसरा ह्याच्यामध्ये काय, न्यूरॉन्स बिफोर सायनॅप्सिस प्री सायनॅप्टिक, न्यूरॉन आफ्टर सायनॅप्सिस पोस्ट सायनॅप्टिक, गॅंग्लियन्स बिफोर सायनॅप्सिस प्री गॅंग्लियनिक, आणि गॅंग्लिया आफ्टर सायनॅप्सिस पोस्ट गॅंग्लिएटिक नर्व. म्हणजे सीएनएस आणि पीएनएस हा डिफरन्स लक्षात ठेवा. तर हे झाले 8 टाइप्सचे न्यूरॉन. 9वा टाइप जे आहे मल्टीपोलर न्यूरॉन आहे. तर ह्याच्यामध्ये काय होणार, सेव्हरल डेंड्राइट्स असणार आणि 1 एक्झॉन असणार. म्हणजे हे मल्टीपोलर मध्ये काय, सेव्हरल जे आहे डेंड्राइट्स राहणार याच्यामध्ये आणि सिंगल एक्झॉन राहणार. तर हा झाला मल्टीपोलर. बायपोलर मध्ये काय होणार, बायपोलर न्यूरॉन्स जे आहेत रेटिना ऑफ द आय मध्ये प्रेझेंट असतात. ह्याच्यामध्ये काय होणार, 1 मेन डेंड्राइट्स आणि 1 एक्झॉन राहणार है ना. 1 डेंड्राइट आणि 1 एक्झॉन असणार ह्याच्यामध्ये. एक्झॉन 1 राहणार आणि डेंड्राइट सुद्धा ह्याच्यामध्ये 1 राहणार बायपोलर मध्ये. युनिपोलर मध्ये काय होणार, इन दिस एक्झॉन अँड डेंड्राइट्स आर फ्यूज टुगेदर. अँड्रॉइड एक्झॉन मध्ये एक्झॉन आणि डेंड्राइट्स जे आहे फ्यूज्ड राहणार युनिपोलर मध्ये. तर मल्टीपोलर, बायपोलर आणि युनिपोलर हे 3 टाइप्सचे जे न्यूरॉन्स आहेत. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, मल्टीपोलर मध्ये सेव्हरल, मल्टी म्हणजे सेव्हरल, व्हेरियस, मेनी. मल्टीपोलर मध्ये काय होणार, सेव्हरल डेंड्राइट्स असणार आणि 1 एक्झॉन असणार. बायपोलर मध्ये काय, बायपोलर न्यूरॉन हे रेटिना ऑफ द आय मध्ये प्रेझेंट असतो. ह्याच्यामध्ये 1 जे डेंड्राइट असणार आणि 1 एक्झॉन प्रेझेंट असणार. युनिपोलर मध्ये काय होणार, ह्याच्यामध्ये एक्झॉन अँड डेंड्राइट्स काय होणार, फ्यूज्ड होणार युनिपोलर मध्ये. तर अशा प्रकारे हे टाइप्स ऑफ जे न्यूरॉन्स आपण बघितले आहे. 4 टाइप्स जे सायनॅप्टिक आहेत, जे गॅंग्लिएटिक 4 टाइप्स आहेत. तर आता पुढच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करूया व्हॉट इज न्यूरोग्लियल सेल्स और इट इज ऑल्सो कॉल्ड एज दी ग्लियल सेल. तर हे पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया आणि ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.